ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे दोन सख्ख्या मित्रांमध्ये अचानक आलेल्या दुराव्याची। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे एकमेकांचे पक्के मित्र म्हणून ओळखले जातात, पण आता याच मैत्रीमध्ये दुरावा आल्याचं समोर आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीच्या बातमीवर जेव्हा आशिष शेलारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शेलारांनी वैयक्तिक मित्र वगैरे संपलं म्हणत वक्तव्य करणं टाळलं। एक जुना सहकारी म्हणून तुझे वैयक्तिक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन। त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, एकेकाळचे पक्के मित्र आता राजकीय वैरी झालेत असं म्हणावं लागेल, कारण की आशिष शेलारांची बॉडी लँग्वेज देखील खूप काही सांगून जाते। मनसेच्या पाडव्या मेळाव्यात घडलेल्या काही घटना याला कारणीभूत आहेत का, की गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जे होत आहेत ते कारणीभूत आहे? काय नेमके याच्यातले धागेदोरे मिळतात हा दुरावा येण्याचा? तुला माहिती असेल तर आशिष शेलार हे अमित ठाकरे यांच्याबद्दल बोलताना कुटुंबातला मुलगा असं देखील आपल्याला उल्लेख करताना पाहायला मिळालेले होते। एकूणच विधानसभा निवडणुका होता आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कुठेतरी मनसे नेते अमित ठाकरे हे निवडणुकीमध्ये उतरणार होते आणि त्यावेळी हा उल्लेख आपल्याला होताना दिसला होता। मात्र एकूणच मागील काही दिवसात ज्या घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी वाद जे आहेत ते वैयक्तिक टोकाला ह्या दोन्ही मित्रांचे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर हा वाद नेमका सुरू होतोय राज ठाकरे यांच्या विधानावरनं। राज ठाकरे यांच्याकडनं विधानसभेतील खोके बहादर आमदार असा उल्लेख करण्यात आला आपल्या भाषणामध्ये आणि त्यानंतर याच विधानाचा समाचार आशिष शेलार यांच्याकडनं घेताना कुठेतरी वैयक्तिक टीका जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आशिष शेलार यांच्याकडनं बोलताना उल्लेख करण्यात आला की जे पक्षप्रमुख आहेत त्यांचे एकही आमदार नाही आहेत, एकही खासदार नाही आणि अशी विधानं कुठेतरी त्यांच्याकडनं टाळल्या गेली पाहिजे, अशा प्रकारचं विधान हे आशिष शेलार यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं आणि नेमका इथूनच आपल्याला वाद जो आहे तो सुरू होताना पाहायला मिळतो। एकूणच कुठेतरी आशिष शेलार यांच्याकडनं वैयक्तिक टीका करण्यात आली आणि त्यानंतर मनसे नेते जे आहेत त्यांना राज ठाकरे यांच्याकडनं थेटपणे इशारा एकूणच आदेश देण्यात आलेत की या संदर्भात आशिष शेलार यांना देखील टार्गेट करण्यात यावं आणि त्यानंतर आपण पाहिलं की संदीप देशपांडे यांच्याकडनं देखील आपल्याला आशिष शेलार यांचा उल्लेख मेळाव्यामध्ये त्यांच्याबद्दल देखील वक्तव्य करण्यात आलं होतं आणि तोपर्यंत तो जो सगळा वाद आहे, आरोप प्रत्यारोप आहेत ते आता इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। आगामी काळात आणखी काय पाहायला लागतंय ते महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर पुढची बातमी आहे वडाळ्यातल्या रामायणाची। वडाळ्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे काढण्यात येणाऱ्या रॅलीपूर्वीच पोलीस